साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून दुपारी 12 वाजल्यापासून 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। भिडे पुलासह नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आपण पाहूयात। पुणे शहरातला पावसाने विश्रांती जरी घेतलेली असली तरी धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे। आपण जसं बघू शकतो बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला असून तिकडची वाहतूक पूर्णपैकी बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने आज पुणे शहरात रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळेच नदीकाठचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना सावधानगी बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आपण जसं बघू शकतो की पाण्याचा विसर्ग हा वाढलाय, त्यामुळे पाण्याच्या पातळीत देखील वाढ झालेली आहे। आत्ता दुपारी 12 वाजता खडकवासला धरणातून जवळपास 27,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे। जर हा पाऊस असाच मुसळधार राहिला तर पाण्याचा विसर्ग देखील वाढू शकतो, त्यामुळे पुणेकरांनी सावधानगी बाळगावी याचा इशारा देण्यात आलेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। पावसाचा जोर या ठिकाणी वाढल्यामुळे खडकवासला धरणातून आज दुपारी 12 वाजल्यापासून 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुणे शहरातील बाबा भिडे पूलही पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। भिडे पुलासह नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग वाढू शकतो असे देखील सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।